आजच्या कथेचे नाव आहे एक वळण असंही. गावात देवेंद्र नावाचा एक तरुण राहत होता. तो अभ्यासात हुशार, मनमिळाऊ आणि मदतीला नेहमी तयार असायचा. पण एक मोठा दोष होता. तो खूप लवकर निराश व्हायचा. एखादं काम 2-3 वेळा जमलं नाही की तो लगेच स्वतःवर विश्वास ठेवणं सोडून द्यायचा. एका वेळेस त्याने MPSC परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली, पण 3 वेळा अपयशी झाल्यावर त्याने ठरवलं, बस आता मला जमणार नाही, मी साधंच आयुष्य जगतो. आईने समजावत सांगितलं, वडिलांनी धीर दिला, पण तो म्हणाला, सगळं नशीब असतं, मेहनतीने काही होत नाही. तो गावातच एका दुकानात काम करू लागला. दिवस जात गेले, पण त्याचं मन मात्र उडालेलंच राहिलं. त्याला वाटायचं की काहीतरी गहीर चुकलंय, पण काय हेच समजत नव्हतं. एके दिवशी दुकानातून परत येताना रस्ता चुकून त्याची सायकल एका जुन्या फाट्यावर गेली. ते वळण कोणी जात नव्हतं अशी ती जागा होती, कारण म्हणे तिथे एक वारसा वाडा होता जो भुताटकीसाठी प्रसिद्ध होता. पण देवेंद्रच्या मनात विचार आला, जेव्हा आयुष्यात काहीच उरलं नाही तेव्हा भूत काय आणि माणूस काय. तो तिथे गेला. जुनाट वाडा होता, पण फारसा भयानक नव्हता. मात्र दरवाजा ढकलताच एकदम अंधारात गुडूप आणि पुढे एक आवाज, तू का आलास? देवेंद्र घाबरला, पण आवाज मात्र शांत होता, रागाचा नव्हे. मला माहित नाही, मी फक्त चुकून आलो, तो म्हणाला. त्या अंधारातून एक वृद्ध मनुष्य बाहेर आला. शुभ्र दाढी, डोळ्यात तेज. चुकून काही होत नाही, तू आला आहेस कारण तू शोधतोयस स्वतःला. देवेंद्र गोंधळला. तुम्ही कोण? इथे राहताय? मी रक्षक आहे. हा वाडा एक केंद्र आहे. जेव्हा कोणी स्वतःवरचा विश्वास हरवतो तेव्हा तो इथे येतो. हे तुझ्या वाट्याला आलं कारण तुझ्या प्रयत्नाचं मूल्य अजून आहे. पण मी 3 वेळा नापास झालो. लोक हसतात, मी दमलोय, देवेंद्र म्हणाला. वृद्ध हसला. एवढंच कारण अपयशाचं असतं? तर हजारो लोक काहीही साध्य करू शकले नसते. एखादं झाड जर उशिरा फुलतं, पण त्याचं फळ सर्वात मधुर असतं. तेवढ्यात त्या वृद्धाने देवेंद्रला एक जुना रजिस्टर दाखवला. त्यात काही नावे लिहिलेली होती. त्याने वाचायला सुरुवात केली. 4 वेळा अपयशी, नंतर IPS अधिकारी, पहिल्यांदा नकार, नंतर समाजसेविका, 5 वेळा अपयश, शेवटी जिल्हा परिषदेचा मानाचा पुरस्कार. देवेंद्रचे डोळे विस्फारले गेले. हे सगळे इथे आले होते? हो. आणि त्यांनी एकच गोष्ट शिकली, हार मानायची नसते, कारण प्रयत्नच आपलं खरं ओळख असतं. वृद्धाने एक साधं वाक्य त्याच्या ओठावर आणलं, अपयश हे स्थायिक नाही आणि यश हे अंतिम नाही. देवेंद्र गहिवरला. त्याने वाकून वृद्धाला नमस्कार केला आणि निघून गेला, पुन्हा एकदा प्रयत्न करायच्या निर्धाराने. 6 महिन्यानंतर देवेंद्र पुन्हा अभ्यासाला लागला. त्यावेळी तो कुठलाही निकाल न बघता फक्त शिकत होता. सकाळी 5 वाजता उठणं, नोट्स लिहिणं, मॉक टेस्ट देणं त्याची नित्यनेमाची दिनचर्या बनली. त्याने कोणालाही सांगितलं नव्हतं की तो पुन्हा परीक्षा देतोय. आणि एक दिवस निकाल लागला. त्याने आधी मोबाईल बघितला नाही. शांतपणे 1 कप चहा घेतला, नंतरच लॅपटॉप उघडला. तो पास झाला होता. केवळ पास नव्हे, तर जिल्ह्यातून 2ऱ्या क्रमांकाने. आईबाबाच्या डोळ्यात पाणी आलं. गावात ढोल वाजले, पण देवेंद्र फक्त एका माणसाकडे मनाने पोहोचला, तो वृद्ध रक्षक. तो वाड्याकडे गेला, पण वाडा तिथे नव्हताच. फक्त एक मोकळी जागा, ना घर ना भिंत, फक्त एक दगड आणि त्यावर लिहिलेलं एक वाक्य, जो स्वतःला शोधतात त्याच्यासाठी हे वळण अस्तित्वात येते. शिकवण. कधी कधी अपयश आपल्याला फक्त एका वेगळ्या वळणाकडे नेतं, जिथे आपल्याला स्वतःशी सामना करायला लागतो. आणि जो स्वतःवर पुन्हा एकदा विश्वास ठेवतो त्यालाच खरं यश मिळतं.